NDRF SDRF फक्त आज जगण्यापुरती आपल्याला मदत करतं, पण जर का शेतकऱ्याचं खरं नुकसान भरपाई मिळू शकत असेल तर ती विम्यातनंच प्राप्त होऊ शकते. आपण एक खास बाब म्हणून पॅकेज जर का डिक्लेअर केलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये सवलती देता येऊ शकतात किंवा अन्य कुठल्या सवलती असतील, विजेच्या बाबतीत सवलती असतील तर त्या सवलती असतील किंवा महसूलचा रेव्हेन्यू जो असेल तो माफ करण्याच्या संदर्भातलं ह्या असतील, सवलती असतील, पण त्या सवलतींपेक्षा आपल्याला पीक विम्यावरतीच त्यांचं नुकसानाची भरपाई त्यात मिळू शकते. मदत NDRF आणि SDRF यांचे जे निकष ठरलेले असतात, NDRFचे निकष हे संपलेले आहेत, SDRFच्याच निकषानुसार ही मदत करता येऊ शकते. पण खास बाब म्हणून आपण काही करू शकतो का याच्यावर विचार करू. जर का वेळ आली तर ते माझ्या स्तरावरती, माझ्या विभागावरती होत असतं. पण निकषाच्या बाहेर खास बाब म्हणून जर का आपल्याला काही घोषणा करायच्या असतील तर सर्वस्वी अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो, मुख्यमंत्र्यांचा असतो. एकदा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कदाचित येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील एवढंच मी आश्वासित करतो. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांसाठी हे निकष बदलण्याची गरज असं वाटतं आपल्याला. कसले निकष? NDRF आणि SDRFचे. कारण SDRF आणि NDRFचे निकष मागच्या कालावधीमध्ये सरकारने बदललेले आहेत, पण त्याच्यानेच फक्त नुकसान भरपाई होऊ शकते असं होऊ शकत नाही. शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज आहे. शेतकऱ्याला जो खर्च असतो त्या खर्चाच्या बाबतीत विचार केला तर आज जी काही मला परिस्थिती समोर दिसते, कोणाच्या मुलाचे लग्न असतील, कोणाच्या मुलींचे लग्न असतील, शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेले असतील, तर या शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेल्या मुलांसाठी त्यांना फीजचा काय प्रॉब्लेम असेल. आज संध्याकाळपासनं 2-2, 3-3 दिवसापासून या घरातले लोक जेवलेले सुद्धा नसतील. उद्या किराणा पुढच्या महिन्यामध्ये आणायचा कसा हा एक प्रश्न निर्माण झाला असेल. पुढचं वर्षभर समजा मजुरांना आपल्याला वागून न्यायचं असेल, त्यांना जर का सांभाळायचं असेल, त्या मजुरांच्या मजुरीच्या बाबतीतला मोठा प्रश्न आहे. आज शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा नाही आहे आणि मात्र आभाळ मोठं कोसळलेलं आहे. याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. फळ पिकाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने नुकसान झालेलं आहे आणि फळ पीक जर का म्हटलं तर त्याला नुकसानासाठी मी सुरुवातीला बोललो की विम्याचे निकष बदलले पाहिजे आणि विम्यामध्ये कुठेतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. खास पॅकेजच्या बाबतीत जर का विचार केला तर हा राज्य मंत्रिमंडळासमोर विषय मांडला जाईल. राज्य मंत्रिमंडळासमोर वस्तुस्थिती मांडली जाईल. आपल्याला लागणारा खर्च किती तो कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. माझ्या स्तरावरचा विषय नाही. सर, राज्याच्या अनेक भागात काल देखील पाऊस झालेला आहे. परिस्थिती जर का बघितली तर 3 दिवसापासून पावसाचं 4 दिवसापासून जो काही ऑरेंज अलर्ट घोषित केला गेला होता त्यात प्रामुख्याने जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल. मी सगळ्या जिल्ह्यांची नावं घेत नाही, परंतु राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना कालच सूचना दिल्या गेलेल्या आहेत की काही ठिकाणी कापसाचं नुकसान झालं असेल, काही ठिकाणी मक्याचं नुकसान झालं असेल. अनेक पिकं जे असतील त्या पिकांचं वस्तुस्थिती बघून पंचनामे तात्काळ करावे आणि राज्य सरकारकडे अंतिम अहवाल हा ताबडतोब पाठवावा. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देता येऊ शकतो. ओके, थँक्यू.